असतील त्यांच्या जोडीला संदीप सर, राजेश सर, अण्णा असतील, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील कोमलदादा, बॉबी सर, त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील साई दादा अँड संपूर्ण कंपनी, हरेश सर, असे स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळेल. सचिन सर देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बाळादादा देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. अमित दादा देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा रणझुंजरी सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच मुरबाड 40+, दुसरीकडे RCC डोंबिवली असा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप चांगली लढत मैदानावरती असेल आणि ज्याप्रमाणे मी राजेश दादांना पाहिले क्रिकेट खेळत असताना मला असं वाटतंय की राजेश दादाचा आजची मॅच दिवस असणार आहे. कारण ज्याप्रमाणे राजेश दादा कट पुल मारतात, ज्याप्रमाणे वेगवान गोलंदाजांना ते संयमीपणे खेळतात, ही त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा आहे. मात्र बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून राजेश यांच्याकडे पाहिलं जातं. पाहूया त्या नावाला साजेशी अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल का. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. राजेश आणि त्यांच्या जोडीला मनोज. त्यामुळे आता मुरबाडचा 40+ संघ मला वाटतंय एका अशा पोझिशन वरती आहे जिथे त्यांच्याकडे स्टार प्लेअर आलेला आहे रिटर्न, मनोज पठारे. रिमेंबर द नेम, इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. आणि त्यांच्या जोडीला राजेश. तर आता या मॅच मध्ये मी म्हणेल दर्शकांचा पैसा वसूल असा सामना पाहायला मिळणार आहे. कारण फाईट शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीम्सकडे मातब्बर खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. एकीकडे मुरबाड 40+, तर दुसरीकडे RCC डोंबिवली 40+, असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती मनोज, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राजेश, बॉलिंग मार्कवरती बॉलर कोमल आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे स्ट्रायकिंग एंडवरती बिरवाडीचा खेळाडू मनोज, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल 10 गावचा खेळाडू राजेश आणि बॉलिंग मार्कवरती मॅन फ्रॉम पिसवली आपल्याला पाहायला मिळतील कोमल. पहिला बॉल जो मात्र मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. पहिला आलाय डॉट. कोमल आपल्याला पाहायला मिळतील. हा बॅटल पाहणं फार मजेशीर असणार आहे कारण मनोज पठारे फार मोठं नाव आहे 40+च्या क्रिकेटमध्ये. येस, मनोज पठारे नाव मोठं आहे. आता या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम. बिरवाडी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मी म्हटलं होतं मनोज पठारे जर मॅच मध्ये आले तर आता धडकी भरेल RCC डोंबिवली संघाला. कारण मैदानावरती एक असा वाघ ज्या वाघाच्या नावाने अक्षरशः अख्खं जंगल कापून उठतं असं नाव मैदानावरती मनोज पठारे. मात्र RCC डोंबिवली संघर्षासाठी ओळखलं जातो आणि मैदानावरती तो संघर्ष त्यांच्या माध्यमातून डेफिनेटली पाहायला मिळेल. कोमल यांचा विचार केला तर ते देखील फार मोठं नाव आहे 40+च्या क्रिकेटमध्ये. सातत्याने हे नाव चर्चेत राहिलंय आणि ते दोन चर्चेतले नाव मैदानावरती एका विरुद्ध एक खेळत आहेत. प्रॉपर क्लास, प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. डाऊन द ग्राउंड खूप सुरेख असा स्ट्रोक होता. डीप मध्ये साई सर होते ज्यांच्या माध्यमातून फुल फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. वयाच्या 40 नंतर देखील विराट कोहली स्टाईल आपण पाहू शकतो ज्यांची फिटनेस आहे असे साई आपल्याला पाहायला मिळतील. पहिला षटकार, त्यानंतर आली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळेल. राजेश सर जे शांत संयमी खेळासाठी ओळखले जातात तेच आता मैदानावरती पाहायला मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. 4 रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहूया बेस्ट ऑफ फाईट बीमर असतील की नाही.
फेअर डिलिव्हरी असेल, रिव्ह्यू लॉस्ट आणि आलाय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 11 धावा, 11 ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू फक्त दिशा दाखवली आहे, सिंगल रन ऍड होईल. स्ट्रायकिंग एंड वरती आता आपल्याला मनोज पठारे पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राजेश मिरकुटे, तर बॉलिंग मार्क वरती बॉलर खुमल आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. कुमलने खूप चांगलं कमबॅक केले. षटकार खाल्ल्यानंतर देखील इम्प्रेसिव्ह बॉलिंग आतापर्यंत केली आहे. यावेळेसचा चेंडू फटका सुरेख आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 16. मी म्हटलं होतं मनोज पठारे असं नाव आहे, तो नाव जर मैदानावरती आला तर नक्कीच मुरबाड संघ देखील म्हणेल की हम भी किसी से कम नहीं. 16 धावा धावफलकावरती आहेत, 16 ऑन द बोर्ड. साई सर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकिंग एंड वरती मॅन फ्रॉम दहागाव राजेश मिरकुटे. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती मॅन फ्रॉम भिरवाडी मिस्टर मनोज पठारे. तर बॉलिंग मार्क वरती बॉलर मॅन फ्रॉम देसाई मिस्टर साई म्हात्रे. त्यावेळेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय, मात्र लाईन खराब आहे. वाईट बॉल अंपायरचा कॉल येतोय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळतील. प्रत्येक वीक मध्ये 4 ते 5 टुर्नामेंट 40+ असतात, म्हणून त्यांच्याकडे मी म्हणेल सराव आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या बाजूने असे प्रयत्न केले जातात की तोडा फोडा, डिवाइड अँड रूल, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, ही पॉलिसी मैदानावरती वापरली जाते मुरबाड संघाच्या माध्यमातून तसेच डोंबिवली संघाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू आलेला आहे आडव्या पट्ट्याने. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक जरूर अटेम्प्ट होता. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहू शकतो फलंदाज झालेत बाद. कट अँड कॉट बाय द कीपर. फलंदाज होतील बाद विकेटचं होत असताना पतन. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशनजी बेखांडे सर, कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ओळख आहे असे रोशन बेखांडे जॉईन झालेले आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडीशी चर्चा केली जाते त्यांच्या माध्यमातून देखील उद्या कशा प्रकारची कामगिरी करावी. मात्र खूप चांगली कामगिरी होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण एका वेगचे 3 संघ इन ॲक्शनमध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळतील. तालुका ओपनचे 3 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या 2 टीम्सपैकी जो संघ जिंकेल तो संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आपण पाहू शकतो शेळी संघ, पाली संघ आणि बेस्ट ऑफ बोरशेती संघ असे 3 संघ आपल्याला एका वेग फॉर्मॅटमधून पाहायला मिळतील. तालुका ओपन हाफमधून आपल्याला हरिओम शहापूर, एमडी स्पोर्ट्स कुटगर, साई स्पोर्ट्स शहापूर असे 3 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तर 40+ पैकी या 2 संघांपैकी एक संघ इन ॲक्शनमध्ये असेल. गोलंदाज तयार, साई गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅकफुटला आले, फटका सुरेख आहे, डीप मध्ये असतील फिल्डर. पॉइंट मध्ये फिल्डिंग सुरेख पाहायला मिळते. सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 19. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. साई पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. त्यावेळेस चेंडू ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्ट्रोक अप्रतिम आहे.
मिड विकेट मधून जोपर्यंत फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा झालेत कंप्लीट आणि 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 21 गोविंद आहेत. आणि सातत्याने ज्यावेळेस सुजय दादा आमच्या सोबत होते त्यांचं एकच वाक्य होता, ज्यावेळेस मी छोटा होतो त्यावेळेस गोविंद असेच होते, आता मी मोठा झालोय तरी देखील गोविंद असेच आहेत. म्हणजे त्यावेळेस देखील छोटी हाईट बट मोठी फाईट, स्टील बॉडीचा हा खेळाडू आपल्याला गोविंद स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. पहिले देखील तसेच होते, आता देखील तसेच. आणि दादाचं वय मला वाटते 25 असेल. यावेळेस फलंदाज होतील बाद, विकेटचा होत असताना पतन, गोविंदची खेळी होत असताना समाप्त. गोविंद बॅक टू दी पवेलियन. मात्र साई यांचं कौतुक करावं लागेल, साई यांच्या माध्यमातून काय सुरेख अशी कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेख कामगिरी मैदानावरती केली आहे जी मात्र साई मात्रे यांनी. फलंदाज बाद, 5 धावा खर्च केल्या आणि त्याच्या जोडीला 2 गडी देखील बाद केले. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत मैदानावरती खेळलं गेलं या दोन्ही संघांच्या माध्यमातून. कधी या साईडला तर कधी त्या साईडला, कधी फलंदाजी करणारा संघ तर कधी गोलंदाजी करणारा संघ. त्याप्रमाणे मी म्हणेल सरडा रंग बदलतो त्याप्रमाणे मॅच देखील रंग बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. महेश जे मात्र न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया महेश कशा प्रकारची कामगिरी करतील. महेश आहेत स्ट्रायकिंग एंडवरती, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मनोज, बॉलिंग मार्कवरती बॉलर साई जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला येऊन पंच केलाय. हरीश असतील, रनआउटची संधी असेल, फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन. 21 ऑन द बोर्ड, 21 धावा धावफलकावरती असतील. फलंदाजाची खेळ इथे होत असताना समाप्त. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. संदीपजी घोरट आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र न्यू बॅटर मैदानावरती एंटर झालेले आहेत. मात्र साई यांचं कौतुक करणं गरजेचं राहील. याच 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सर अंपायर रिव्ह्यू आहे का? हा अंपायर्स रिव्ह्यू आहे ना? येस. फलंदाज सेफ आहेत, बॅट्समन सेफ आहेत, याची नोंद करून घ्यायची आहे. 1 रन झाली कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ऑन द बोर्ड 22. 22 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालेला आहे. मैदानावरती निल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. मुरबाड 40+ या संघाच्या माध्यमातून. बॉबी आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. जर्सी नंबर 11 एक स्टायलिश मॅन बॉबी आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला या 3ऱ्या षटकामध्ये. तर स्ट्रायकिंग एंड वरती महेश. चांगला चेंडू, तितकाच चांगला असा फटका. चेंडू स्लॉट मध्ये होता आणि डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. मिड विकेटला क्लिअर करत फलंदाज महेशच्या माध्यमातून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल आतोपेचा गोळा. 6 धावांसाठी षटकार. 28 धावा धावफलकावरती असतील. आरसीसी डोंबिवली संघाविरुद्ध तुम्हाला फाईट करायची असेल कमीत कमी 55 ते 60 धावा बनवणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल जरूर होता, ऑन साईडला वळवलाय. वायडिश मिडॉन मधले फिल्डर कोमल जोपर्यंत चेंडूवरती येतील घेतलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील 29 29 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल. आता मात्र मनोज पठारे कशा प्रकारची कामगिरी करतील, कारण स्लोवर चेंडूंवरती हातखंडा आहे मोठा फटके मारायचा तो म्हणजे मनोज पठारे यांचा. पाहूया स्लोवर वन वरती तुटून पडतील का की गोलंदाज पॉबी चांगल्या प्रकारची कामगिरी करतील. मिस टाइम स्ट्रोक डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाला. पॉईंटचे फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतील घेतलेली सिंगल धाव, बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर पॉईंटच्या फिल्डरच्या माध्यमातून थोडंसं आपण पाहू शकतो उशीर झाला. मात्र चेंडू फिरत होता, गिरकी घेणारे चेंडू देखील जज करणं थोडंसं अवघड असतं आणि त्याला अनुषंगून सेफ पावित्र्य मी म्हणेल एक चांगला डिसिजन पाहायला मिळाला पॉईंटच्या फिल्डरच्या माध्यमातून. सिंगल झाली 8, टीमची टोटल 30 धावा. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेसचा चेंडू फटका सुरेख आहे, डीप मध्ये असतील फिल्डर साई. कॅच झाली आहे कंप्लीट, फटका फसला आणि धक्का बसला. विकेटचं होत असताना पतन. 1 more विकेट डाऊन. फलंदाज महेश बॅक टू दी पवेलियन. संदीप 11 डेहनोली या संघाकडून सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो त्यांचा संघ तो मात्र प्रोफेशनल क्रिकेट खेळतो. तालुका हाफ असो किंबहुना ओपन हाफ असो, संदीप 11 डेहनोली आणि 100 पॅकर्स या संघाचे पुरस्कर्ते संदीप घोरड हे आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम डेहनोली RTO मध्ये ऑफिसर आहेत आणि त्यांच्या जोडीला क्रिकेटवरती देखील त्यांचं खूप मोठं प्रेम आहे आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो त्यांची देखील आपल्याला सातत्याने वर्णी अनेक यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. त्यांच्या मागे खूप चांगला आपण पाहू शकतो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे अपील केली जाते आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. बाळायकारे सर आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्टंपिटसाठी आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे पंचांच्या माध्यमातून. फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन झालंय. संदीप घोरड यांची खेळी समाप्त झाली आहे. फलंदाज होतील बाद. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक मैदानावरती जो मात्र समाप्त झालंय तिसरं. 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 30 धावा. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पाहूया. विलास जे मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मात्र मनोज पठारे एक मोठं नाव मैदानावरती खेळत आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. मात्र आतापर्यंत जर विचार केला जे झालं त्यापेक्षा काय करू शकतो. 6 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत. कमीत कमी इथून 20 धावा बनवणं गरजेचं राहील. त्याच वेळेस तुम्ही RCC डोंबिवली संघासारख्या एका मोठ्या संघाला परास्त करू शकता. यावेळेस चेंडू मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. ST रक्षक येतील. कॅच झाली आहे इथे ड्रॉप आणि मैदानावरती आपण पाहू शकतो धावा न घ्यायचा प्रयत्न केला गेला. त्यांना माहिती आहे धावून जर 2 रन पळालो एनर्जी डाऊन होईल. छक्का मारतो त्यापेक्षा ते बरं पडेल. मात्र क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तितकंच महत्त्व द्यावं लागतं. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे. त्यामुळे सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण एका एका धावेने आम्ही संघांना हारताना पाहिल्यात. यावेळी 7व्या पट्ट्याने खूप सुरेख असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल झाली आहे कंप्लीट. तेज तर्राट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मिड विकेटमध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तोपर्यंत कंप्लीट झाली सिंगल. एका धावेच्या साथीने
धावफलकावरती 32-32 आपल्याला पाहायला मिळतील धावा धावफलकावरती आहेत. 32 32-32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 22 एकदा बाद टीमच्या टोटल मध्ये. ज्याप्रमाणे मनोज पठारे यांची बॅट स्विंग आहे, आय थिंक माइट बी द फास्टेस्ट बॅट स्विंग इन द मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट. ज्याप्रमाणे बॅट स्विंग असते अगदी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते मनोज पठारे यांची. योगेश कूर आहेत त्यांची देखील बॅट स्विंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. असे काही खेळाडू असतात ज्यांची बॅट स्विंग मस्त असते एकदम. यावेळेसचा चेंडू फटका हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. अमितच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल. समाप्त होतोय फलंदाज मनोज पठारे यांचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज होतील बाद. मनोज बॅक टू दी पवेलियन. दोन चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर सुरू करायची विनंती असेल. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे आरसीसी डोमिली या संघाच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. चेंडू पडतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे फिल्डर असतील. डीप स्क्वेअर लेग मध्ये सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील होत असताना कंप्लीट. चौथ्या धावेचा देखील मानस धाडस प्रयत्न केला जातोय मैदानावरती अण्णा यांच्या माध्यमातून आणि अशा रीतीने 3 धावा झाल्यात कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती 36 आणि एक शॉट म्हणजे 35 धावा धावफलकावरती. कंगाली में आटा गिला एक तर कर्ज बाजारी तर दुसरा शेजारी. धावसंख्या कमी झाली आहे त्यामध्ये शॉट धावा म्हणजे धावसंख्या धावफलकावरती 35. 35 धावा 36 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. आणि आपण लॉट्स करणार आहोत ओपन हाफचे, जिथे हरिओम शहापूर संघाचे एक प्रतिनिधी त्यांच्या जोडीला एमडी स्पोर्ट्स कुटगर संघाचे एक प्रतिनिधी आणि साई स्पोर्ट्स शहापूर संघाचे एक प्रतिनिधी आपल्यासोबत जॉईन होतील. कैलास आता जी चिठ्ठी निघेल ती सरळ बाय असेल. यस 2 चिठ्ठ्या काढतील, हरकत नाही. 2 चिठ्ठ्या काढल्या जातील, त्यांच्यामध्ये ती मॅच असेल. तर नक्कीच 2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि त्यांची ती मॅच असणार आहे. 2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि त्या 2 संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि तो संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम हरिओम 11 शहापूर संघासोबत. म्हणजे एमडी स्पोर्ट्स कुटगर संघाला बाय मिळालेली आहे. तर नक्कीच 35 धावा झाल्या. 36 धावांचं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. आरसीसी डोंबिवली या संघासमोर पाहूया 36 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण. कल्याणचा गोड आवाज शिरोशारी के किंग माझे मोठे बंधुराज प्रथम जमान्यांना आणि त्यांच्या जोडीला ॲज अ स्कोरर रन मशीन ऑफ शहापूर, बायकर मॅन ऑफ शहापूर आणि चॉकलेट बॉय ऑफ शहापूर अनेकशे नावं त्यांना मिळालेत. असे आमचे गणेश डिंगोरे सर, त्यांना देखील आपण इन्व्हाइट करतोय. धन्यवाद.
बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, उद्याची जे मॅचेस असणार आहेत त्या पारंपरिक मॅच असणार आहेत, त्यामुळे जर 1 ते 2 षटकानंतर आपण जुने चेंडू वापरू याची देखील नोंद करून घ्यायची आहे. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, जर सामना 4 षटकांचा असेल तर पहिल्या षटकानंतर जर बॉल हरवला, फुटला, ओला झाला तर मात्र नवीन चेंडू जो मात्र एका षटकापर्यंत आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये जुना चेंडू देण्यात येईल. आणि 5 षटकांचा सामना असेल तर 2 षटकांपर्यंत नवीन चेंडू देण्यात येईल, तिसरा, चौथा आणि 5व्या षटकामध्ये जुना चेंडू देण्यात येईल. सामन्याला होती सुरुवात आणि कमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय आमच्या साथी समालोचक प्रथम चव्हाण सरांना आणि त्यांच्या जोडीला चॉकलेट बॉय ऑफ शहापूर गणेश डिंगोरे. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. असं म्हटलं जातं की राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत से बड़े हम, और आज पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. तोच मैदानाच्या आतमध्ये पंगा दोन्ही संघांनी घेतलाय. एका बाजूला आपण पाहू शकतो मुरबाडचा क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय डोंबिवलीचा क्रिकेट. बॉलिंग मार्क वरती महेश आपण पाहू शकतो, स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत साई आणि त्यांच्या सोबतीला हर्षल असे 2 खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा जर विचार केला, एक धाव एकवटली गेली आहे. यावेळेस आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती, चांगला टप्पा आणि त्यासोबतच चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर असेल, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे यू मिस आय विल डेफिनेटली इट एस्टिया उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई मात्रे यांना माघारी परतावं लागतंय. आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धावा. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर दोन्ही संघ चे मात्र तुल्यबळ मातब्बर असे आपल्याला पाहायला मिळते. 10 संघ इन ऍक्शन मध्ये होते, 8 संघांचं काशा गुंडाळण्यात आलाय आणि 2 संघ हे आजच्या दिवसाच्या बक्षीस पात्र फेरीसाठी लढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय जो मात्र RCC डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला मुरबाड 40+ बॉलिंग मार्क वरती महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय आपण पाहू शकतो. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये तेच करायचे. पूर्वार्धामध्ये काय झालं याला महत्त्व न देता उत्तरार्धामध्ये मी काय करू शकतो, माझ्या हातामध्ये बॅट आहे, माझ्या हातामध्ये बॉल आहे आणि त्याच्या माध्यमातून मी माझ्या संघाला विजय होऊन देईल अशी कामगिरी तुम्हाला करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र 1 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक मार्गस्थ, बॉलिंग मार्क वरती महेश, 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे, थोडीशी फंबलनेस आपण पाहिली, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह, आउटस्टँडिंग, कंजूस, इकॉनॉमिकल बॉलिंग ची मात्र आपल्याला पाहायला मिळते महेश यांच्या माध्यमातून. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये तेच प्रयत्न होत नाहीयेत. फिल्डिंग करणाऱ्या मुरबाड 40+ या संघाच्या माध्यमातून होतीये चूक, चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा खणखणीत 4 आपण पाहू शकतो RCC डोंबिवली या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. जर पाहायला गेलं तर आमच्या सोबत जोडले गेलेत गणेश डिंगोरे सर, रन मशीन ऑफ कोटेगर ब. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे, ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं होतंय. बॉल चाललाय एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला रिझन क्लिअर करत ठोकलाय फलंदाजाने हा 4. बॅक टू बॅक आपण पाहू शकतो 2 चौकार येत आहेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने मोमेंटम पूर्ण प्रकारे शिफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. पूर्वार्धामध्ये 35 धावा धावफलकावरती होत्या, उत्तरार्धामध्ये
धावसंख्येची गरज जी मात्र 36 धावांची आणि त्यापैकी 10 धावा ज्या मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या. जितकी मागणी त्यापेक्षा जास्त पुरवठा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळायचे, कारण 18 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. 9.00 पेक्षा कमीची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची. आणि अशा वेळेला काय केलं पाहिजे तर चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी करा. चांगला चेंडू असेल मोठी फटकेबाजी करा. एखाद खराब चेंडू असेल त्याच्यावरती देखील ते चेंडूला बघून नक्कीच फटकेबाजी करा. सिंगल डबलचा खेळ खेळा, अन्यथा मोठा फटका मारा. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं बॉलिंग मार्कवरती. बॉलर गोविंद आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेलमधील पहिलं सांगी कोट्यातीला दुसरा षटक घेऊन तयार आहेत. 18 चेंडूंमध्ये अजूनही 26 धावांची गरज. 30 यार्ड सर्कलमध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मिड ऑफ असेल, शॉर्ट पॉइंट असेल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असेल आणि शॉर्ट स्क्वेअर लेग असेल. पंचांनी मृतचेंडू जो मात्र घोषित केलाय, ज्या चेंडूवरती कुठलाही कार्य होत नाही त्या चेंडूला मात्र मृतचेंडू असं घोषित केलं जातं. पंचांनी तेच घोषित केलेलं आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय स्थिर असेल, स्थगित असेल. 10 धावा विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय ऑन साइडला, मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. विलास यांच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. बॅकिंग जी मात्र झाली महेश यांच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. पहिला मिड विकेटला असेल, त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहू शकतो लॉंग ऑनला असेल, लॉंग ऑफला असेल जो मात्र फिल्डर. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. ऑफ साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मध्ये. तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. चांगली आणि सेन्सिबल क्रिकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मोठ्या फटक्यांवरती जात आहेत. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर गेम आपल्याकडून काय मागतोय तर चौकार षटकार मागतोय, परंतु त्यासोबत सिंगल डबलचा खेळ देखील मागतोय. आणि तो सिंगल डबलचा खेळ होत असताना आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट असं मात्र आपण पाहू शकतो. यावेळेस बॅटची कट लागते. कट अँड कॉट बाय दी कीपर. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक लागतोय दुसरा मैदानाच्या आतमध्ये. 10 या आकड्यावरती 13 या आकड्यावरती लागतोय जो मात्र झटका क्रमांक दुसरा आपण पाहू शकतो. साई आणि हर्षल जे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोमल येत आहेत. अप्रतिम असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे. काट्यात झुलती एक फुलांची कमाने. हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतोय जगणं निरार्थ आहे तो मात्र बैमाने. कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे. सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आज जर संघ क्वालिफाय करायचा असेल तर प्रत्येक खेळाडूला आपला 100% द्यावा लागेल. मी म्हणेल 101% जो मात्र या मॅच मध्ये तुम्हाला द्यावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 4 चेंडूंमध्ये जर पाहायला गेलं इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले. या षटकामध्ये देखील त्याच प्रकारे आपण पाहतोय 4च धावा आतापर्यंत आल्यात. इथे शफल झाले. त्यानंतर रूम क्रिएट करायचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल चालला लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फेकी झाली नॉन स्ट्रायकर एंड वरती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. अगदी जर पाहायला गेलं तर फिल्डिंग इथे स्टँडर्ड सुधारावं लागेल. कारण म्हटलं जातं माणसाला ठेस ही छोट्या दगडांपासून लागते, मोठ्या पर्वतांपासून नाही लागत. अगदी छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या आश्रयात घेऊन जात असत. तेच चुका इथे कमी करायची. बॉल चाललाय पॉइंट रिझन मध्ये. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये फटका मारला होता पॉइंट रिझन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणि अशा रीतीने आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 चेंडू आणि 20 धावेंची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा जर विचार केला तर पंचांच्या भूमिकेमध्ये अमितजी डांगरे सर
आपल्याला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम बदलापूर, त्यांच्या सोबतीला सुमितजी देशमुख सर असतील मॅन फ्रॉम शहापूर, आणि बाळा इकारे सर जे की मॅन फ्रॉम कल्याण यांच्या माध्यमातून अप्रतिम पंचांची भूमिका जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. तर सोबत जर विचार केला तर समालोचक जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले प्रसन्नजी चव्हाण सर मॅन फ्रॉम वरप कल्याण, त्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम असं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. tenniscricket.in ची संपूर्ण टीम प्रथमेशजी परब सर असतील, प्रीतमजी मस्कर सर असतील, सागरजी मसने सर असतील, सुदर्शनजी तांबे सर असतील, अगदी नीट अँड क्लीन टेलिकास्ट जो मात्र त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. 12 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती राजेश आपल्याला पाहायला मिळतील, राजेश मिरकुटे मॅन फ्रॉम दहागाव. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, स्लॉट मध्ये होता चेंडू, त्याला डिपॉझिट करण्यात येत आहे पार्किंग प्लॉट मध्ये. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन छक्का. 6 धावा, 6 धावेंच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 14 धावेंची गरज, 11 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत रंगत होतं, परंतु या षटकाराने मोमेंटम कुठेतरी शिफ्ट केलंय RCC डोंबिवली या संघाच्या बाजूने. परंतु आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. क्रिकेट या निश्चितताओं का खेल है जहाँ पे हर प्रिडिक्शन फेल है. सातत्याने जर पाहायला गेलं तर एका षटकामध्ये 38 धावा चेज होताना देखील पाहिल्यात आणि एका षटकामध्ये 1 धाव डिफेंड होताना देखील आम्ही क्रिकेटमध्ये पाहिले. त्यामुळे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ मॅचमध्ये वर्चस्व गाजवेल हे सांगणं कुठेतरी. इथे आपण पाहतोय मृत्यू चेंडू असेल. तर येस मी म्हणत होतो की कुठला संघ जिंकेल हे मॅच संपायआधी सांगणं म्हणजे मूर्खपणा असेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत यावेळेस कॅचची संधी, कॅच जी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. एकदा कॅच आवडली असेल तर जोरदार टाळायला हरकत नाहीयेत. अप्रतिम आउटस्टँडिंग कॅच जी मात्र टिपण्यात येते आणि अशा रीतीने कोमल यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 3रा. RCC डोंबिवली या संघाला विकेटचं होतंय पतन. दहा चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 14 धाब्यांची गरज असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश आपल्याला पाहायला मिळतील जे स्ट्रायकर एंड वरती असतील. 10 चेंडू आणि 14 धावेंची गरज. सध्याच्या स्थितीला सिंगल डबल काढा, कुठेतरी स्ट्राईक रोटेट करा कारण विकेटचं पतन झालेलं आहे आणि अशा वेळेला कुठेतरी मोठा फटका मारण्यापेक्षा 1-2 सिंगल आले मॅच खुली होईल तुमच्या बाजूने. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एकदा झाली कंप्लीट बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या माध्यमातून होतीये चुकी. चुकीला माफी नसेल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी मिळते नशिबाची साथ. चेंडू सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा लकी चॅम चौकार. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 10 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 9 चेंडू आणि 10 धावेंची गरज. कुठेतरी चूक आपल्याला पाहायला मिळाली जी मात्र झाली होती. यावेळेस बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न झाला होता. इनर एज जी मात्र बॉलची लागली. त्यानंतर बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि आता धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 9 धावेंची गरज. 2 चेंडू शिल्लक जे मात्र या षटकामधले आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये एखाद विकेट, एखाद डॉट कुठे आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व मुरबाड संघ गाजू शकतो. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये.
समीकरण उर्वरित चेंडू 7 जिंकण्यासाठी अजूनही 9 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र षटकामधला शिल्लक 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक विकेट देखील कॅरी केली आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल चाललाय, लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. RCC डोंबिवली संघा समोर असणार आहे. विनंती असेल टीम हँडल घ्यायचं नाहीये, त्वरित मॅच सुरू करायची आहे. 3 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल टीम हँडल घ्यायचं नाही. आयोजन कमिटीच्या वतीने मला सूचना येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडंसं करायचं स्पीडअप. 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज. सध्याच्या स्थितीला फ्रंट फुटला RCC डोंबिवली संघ आपण पाहू शकतो, परंतु मॅच सोडणार नाहीये जो मात्र मुरबाड 40+ संघ. कारण संध्याकाळचं वातावरण होत चाललंय, दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. अंधाराचा सावट देखील पडायला लागलेला आहे आणि अशा वेळेला चेजिंग करणं थोड्याशा प्रमाणामध्ये हार्ड आपल्याला होत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या गोविंद यांच्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती विलास आलेत आणि गोविंद सारखीच बॉलिंग जी मात्र विलास यांना टाकावी लागेल, कारण अजूनही 7 धावेंची गरज. 7 पेक्षा कमी धावा आल्या तर नक्कीच मुरबाड 40+ संघ पुढच्या फेरीमध्ये दाखवलेल, परंतु 7 धावा आल्या तर नक्कीच RCC डोंबिवली संघ पुढच्या फेरीमध्ये दाखवलेल. सेन्सिबल क्रिकेट पाहतोय आपण. फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न पॉइंटचा फिल्डर होता माहिती आहे, परंतु बॉल तिथे ढकलला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. 5 चेंडू आणि 6 धावेंची गरज. एक मोठा फटका आणि मॅच जिंकेल RCC डोंबिवली संघ. 5 चेंडू 6 धावेंची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जो मात्र अजय आपल्याला पाहायला मिळतील. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, टिपतील झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. अजयला परतायला लागतंय माघारी. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये 4थं. आता समीकरण उरलंय उर्वरित चेंडू 4 जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. मैदानाच्या आतमध्ये तेच हौसले आता दाखवावे लागणार आहेत दोन्ही संघांना, कारण मॅच इज ऑन. एक विकेट जो मात्र आलाय आणि आता दबाव आपल्याला पाहायला मिळेल RCC डोंबिवली संघावरती असेल. मिसफील्ड झाली होती, अन्यथा चांगली अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. राजेश यांचा विचार केला त्यांच्या माध्यमातून 13 धावा खर्च झाल्या, गोविंद यांच्या माध्यमातून 6 धावा खर्च झाल्या आणि महेश यांच्या माध्यमातून 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 4 चेंडू आणि 6 धावेंची गरज. अजूनही आपण पाहायला गेला तर मॅच दोन्ही संघांच्या बाजूने 50-50 पाहायला मिळतीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर आपल्याला पाहायला मिळतील. विलास टू किशोर. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप जी मात्र बॉलची पिचिंग होते असं सांगितलं पंचांनी. लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा येणं गरजेचं आहे. धावा बायच्या स्वरूपात येऊ दे, लेगबायच्या स्वरूपात येऊ दे. 5 धावेंची गरज अजूनही जिंकण्यासाठी. तीन चेंडू शिल्लक आणि अजूनही 5 धावेंची गरज. इथे चांगला फटका आपण पाहू शकतो. बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज. 3 धावेंची गरज, 2 चेंडू शिल्लक. मॅच अँड वोल्टेज आपल्याला पाहायला मिळतीये. म्हणतात ना, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास दोन्ही संघांना इथून दाखवावा लागेल, कारण येणारे 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज. अगदी जी मॅच आपण पाहू शकतो एकतर्फी वाटत होती ती आता मात्र जाऊन पोहोचली आहे हाय व्होल्टेज शेवटच्या चेंडू पर्यंत.
अप्रतिम मॅच पाहायला मिळतीये. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, थोडीशी मिसफिल्ड आपण पाहिली. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थोडीशी मिसफिल्ड झाली आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. काय मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एक चेंडू आणि एका धावेची गरज, कंपल्सरी एका धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. कुठला संघ जो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. येणारा एक चेंडू, एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. म्हणतात ना की चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये यू विन यू लूज इट डझंट मॅटर, पण तुम्ही कसे खेळतायत, तुम्ही कसे लढले, तुम्ही कसे झगडले, याला महत्व दिलं पाहिजे. इथे आपण पाहू शकतो एक चेंडू आणि कंपल्सरी एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जनरल वॉर्ड मध्ये जो मॅच होती ती मात्र ICU मध्ये आता शिफ्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. येणारा एक चेंडू, एका धावेची गरज, प्रेशर जो मात्र असणारे बॅट्समन वरती, प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल बॉलर वरती, प्रेशर जो मात्र फिल्डर वरती असेल. येणारा एक चेंडू, एका धावेची गरज, बॉलिंग मार्क वरती विलास, स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत किशोर, उमेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार. विनंती असेल, एक चेंडू आणि एका धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये. हँड व्होल्टेज मॅच आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला छान छान लावायचं काम जर कोण करत असेल ती 40+ ची संकल्पना आणि हीच मॅच आपण पाहू शकतो. अप्रतिम पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं ना तर 23-24 वर्षाचे प्लेयर देखील जितके एफर्ट टाकत नाही तितके एफर्ट आपल्याला आजच्या पूर्ण दिवसामध्ये 40+ टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. येणारा एक चेंडू, एका धावेची गरज आपण पाहू शकतो. इथे सेन्सिबल क्रिकेट, एक धाव झालीये कंप्लीट आणि अशा रीतीने मॅच जिंकलीये RCC डोंबिवली संघाने. अभिनंदन RCC डोंबिवली संघ. हार्ड लक मुरबाड 40+ टीम. अप्रतिम अशी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.